नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे 26 एप्रिलची. बघा, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे एप्रिलचा हप्ता, तर त्या एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात नवीन अपडेट आली आहे. अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, सोमवारी 3,000 रुपये सुरू. सोमवारी बघा, आता आज जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, तर हे 2 दिवस तर तुमचे गेलेच. या 2 दिवशी तुमचे पैसे येणार नाही, पण सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते आणि 3,000 रुपये तुम्हाला येऊ शकतात. तर बघा, त्याच्याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. सोबतच बघा, सरकारी नवीन कारवाई म्हणजे सरकारची नवीन जी काही कारवाई आहे ती आता केली जाणार आहे, त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सरकार कोणती नवीन कारवाई जी आहे ती या ठिकाणी करणार आहे आणि एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँकेत आता जमा होणार आहे, त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, तर आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अतिशय सोप्या व गावरानी भाषेत. त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका बरं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट लाईक करून टाका बरं सर्व लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त दमदार अपडेट आपण पाहणार आहोत. आज रोजी चाललेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेहमीच जी काही माहिती आपण पाहत असतो ती पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. बघा, सोमवारी 3,000 रुपये सुरू. खरंच तुम्हाला सोमवारी पैसे येणार आहेत का त्याची पण माहिती तुम्हाला कळणार आहे. सोबतच सरकारी नवीन जी काही कारवाई ती पाहणार आहोत. नवीन कारवाई काय करणार आहे सरकार त्याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. सर्वात महत्त्वाची योजना आहे सरकारने जाहीर केलेली महिलांसाठी. कारण बघा, जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य महिलांना यामध्ये लाभ मिळतो. सर्व महिलांना, जेवढ्या काही महिला ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना सरसकट लाभ जो आहे तो या ठिकाणी मिळतो. 1,500 रुपयांचा सरसकट खात्यामध्ये लाभ जमा होतो. भरपूर महिला भगिनींच्या कमेंट्स असतात, दादा एप्रिलचा हप्ता आला नाही, दादा एप्रिलचा हप्ता कधी येणार. तर एप्रिलचा हप्ता कधी येणार त्याचीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर महत्त्वाची योजना आहे, खरंच महत्त्वाची योजना आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी. भरपूर महिला भगिनी त्या ठिकाणी मला भेटत असतात आणि सांगत असतात, दादा या योजनेमुळे खूप त्या ठिकाणी फायदा होतो आणि घरामध्ये पण त्या ठिकाणी महिलांचं जे काही एक निर्णय घेण्याची जी काही क्षमता आहे त्या ठिकाणी वाढत असते. तर अतिशय महत्त्वाची योजना आहे जी त्यांना दरमहा आर्थिक मदत पुरवते. दर महिन्याला आर्थिक मदत येत असते 1,500 रुपयांची. परंतु अलीकडेच या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली. बघा, अंमलबजावणीमध्ये मोठा जो काही बदल आहे तो होण्याची शक्यता निर्माण झाली. जर आपण पाहिलं तर जे काय आता अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं होतं, तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पण महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण सांगितलं होतं काही निकषांमध्ये बदल केले जातील म्हणून. परंतु काही निकषांमध्ये बदल झाले ते अजून आपल्याला त्या ठिकाणी कळलेलं नव्हतं. पण आता अंमलबजावणीत काय बदल होऊ शकतो त्याची एक शक्यता निर्माण झाली. अजून बदल झाले नाहीत पण एक शक्यता आहे. काय बदल होऊ शकतो ते तुम्हाला आधीच त्या ठिकाणी मी सुचवतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही समजून जाणार आहे. तर लगेच आपण पाहूया. बघा, तर शासन आता अशा महिलांची छाननी करत आहे ज्या या योजनेचा लाभ पात्रतेच्या निकषांचे उल्लंघन करून घेत आहे. म्हणजेच बघा, ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये पात्र होत नाहीत, ज्या महिला योजनेचे जे काही नियम आहेत त्यामध्ये बसत नाहीत, तरी देखील त्या महिला लाभ घेत आहेत, त्या महिलांची छाननी केली जाते. म्हणजेच तपासणी जी ती केली जाते. आता यामध्ये काही महिला अपात्र होतील म्हणजेच त्यांचे पैसे बंद होतील. त्याचं काय कारण आहे बघा, तुम्हा सर्वांना माहिती आहे, एक मोठा जर आपण पाहिलं तर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न तुमचं असायला पाहिजे. दुसरं जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे कार वगैरे नसायला पाहिजे. तिसरं म्हणजे जर आपण गेलो तर बघा, तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे. जर लाडकी बहीण योजना असेल तर लाडकी बहीण योजनेचा, फक्त लाडकी बहीण योजनेचा, इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नसायला पाहिजे. किंवा मग इतर कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि त्यामधून तुम्हाला 1,000 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला 500 रुपये दिले जातील. अशा पद्धतीचे काही निकष आहेत. आता या महिलांना नाही मिळणार या योजनेचा लाभ. बघा, काही महिला ज्यांना लाभ मिळणार नाही
विशेषतः ज्या महिलांकडे 4 चाकी गाडी, मी तुम्हाला आता सांगितलेले ज्यांच्याकडे कार आहे त्यांचे या लाभ या ठिकाणी बंद केले जातात. ज्यांनी याआधी अन्य सरकारी वैयक्तिक योजना घेतल्या आहेत, कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेतला असेल तरी देखील तुमचा लाभ बंद होईल. किंवा ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांचा या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता बघा, 1 एप्रिलला सरकारी नवीन जे काय आर्थिक वर्ष आहे ते सुरू होत असतं आणि 1 एप्रिलला तुम्ही जे काही इन्कम सर्टिफिकेट असतं, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला असतो, तो आपण त्या ठिकाणी काढत असतो, बरोबर आहे. तर इन्कम सर्टिफिकेट जर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तचं असेल तर तुमचा लाभ जो आहे तो बंद केला जाणार आहे. सर्वांनी लक्षात घ्यायचे. आता पुढे बघा, एप्रिलच्या हप्त्यासंदर्भातची काय अपडेट आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झालेली आहे. मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतो. दर महिन्याला तुम्हाला 1500च मिळतात. यामध्ये 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं होतं, पण त्याची अजून पूर्तता झालेली नाही आहे. म्हणजेच 2100 रुपये देण्यासंदर्भात तरतूद केलेली नाही आहे. 10 मार्चला जो अर्थसंकल्प सादर झाला तर त्यामध्ये तरतूद नाही आहे. 65,000 कोटी रुपयांची फक्त तरतूद आहे आणि ती फक्त 1500 रुपये तुम्हाला महिन्याला देता येतील अशा पद्धतीची तरतूद आहे. 2100 रुपये देण्यासंदर्भात अजून कुठल्याच पद्धतीची तरतूद जी आहे ती सरकारने केलेली नाही आहे. पण 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत का, तर मिळतील. त्यासाठी तुमची मागणी असायला पाहिजे, जोरदार पद्धतीने मागणी. महिला मागणी करत नाही आहेत. जर आपण पाहिलं असेल, कुणीही महिला भगिनी, बघा, सर्व महिला भगिनींना मी नेहमीच सांगत असतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काही मी तुम्हाला सांगतो ते लिहून पाठवायचे. आता 2100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे. महिला भगिनी लिहून पाठवत नाहीये, सरकारला त्या ठिकाणी मागणीच जात नाही, तर सरकार तुमची मागणी पूर्ण कशी करणार आहे. 2100 रुपये जर तुम्हाला हवे असतील तर तुमची मागणी असायला पाहिजे जोरदार पद्धतीने. म्हणून एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे सर्वांनी. तर बघा, आता या योजनेचा लाभ राज्यातील विवाहित परित्यक्त्या निराधार महिलांना लाभ मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. 9 हप्त्यांचा लाभ तुम्हाला आलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025 या 9 महिन्यांचा लाभ मिळालेला आहे. म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना आतापर्यंत 13,500 आलेले आहेत. बरोबर, सर्वांना आलेत का 13,500? लाडक्या बहिणींनो, पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्यात आला आहे. जर आपण पाहिलं तर मार्चमध्ये तुम्हाला 3,000 आले होते. 3,000 सर्वांना आलेले होते का? कमेंट बॉक्समध्ये सांगा. फेब्रुवारी आणि मार्चचे 3,000 आलेले होते. आता गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही हप्ता आहे तो जमा करण्यात आला होता 8 मार्च 2025 रोजी. महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता महत्त्वाची बाब अशी आहे की लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा लाभसुद्धा लवकरच दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ दिला जाईल असं म्हटलं जात आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा महिना संपण्याच्या आधीच महिन्याचा लाभ जो आहे तो मिळेल. त्यामुळे लाडक्या बहिणींनी चिंता करू नये असे आश्वासन जे ते दिलेले आहे. मात्र असे असतानाच लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक महत्त्वाची माहिती जी आहे ती माहिती समोर येत आहे. जर आपण पाहिलं तर बघा, लाडक्या बहिणींना हा जो काही लाभ आहे तो महिन्या संपण्याच्या आधीच दिला जाईल असं सांगितलं आहे. आज जर आपण पाहिलं तर 26 एप्रिल आहे. 26 एप्रिल आहे, शनिवार आहे, रविवार आहे, 27 एप्रिल असेल, तिथून पुढे 28, 29 आणि 30 3च दिवस आहेत. 3 दिवसांमध्ये पैसे तुम्हाला वाटप करायचे आहेत. पैसे वाटप करण्यासाठी संख्या किती? जवळपास 2.5 कोटी महिला आहेत. म्हणून तुमचा जो काही लाभ आहे तो सोमवारपासून सुरू होऊ शकतो. सोमवारपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला जी काही सुरुवात आहे ती होऊ शकते. संपूर्ण माहिती आपण पाहिली, सगळं काही क्लिअर झालं आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्व महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना विनंती आहे, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.